सज्जनाची वारी. म्हणून संताशी अखंड बजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा. कारण साधू मध्ये फार मोठी ताकद आहे दादा. महाराज म्हणतात तुला पुण्यवान जरी व्हायचं असेल तरी पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. महाराज म्हणतात नव्हे नव्हे तुझ्या जीवनातलं पाप जर घालवायचं असेल तर तू का म्हणे पापे जाती संताची जपे. म्हणून संताशी अखंड बजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा. का संतांच्या पायावरती लिहिण्याचं संत एक आई. संत एक आई आहे दादा खऱ्या अर्थानं. एक व्यवहारातली आई आणि एक संत रूपी आई. व्यवहारातली आई आम्हाला सुंदर वरून नटवते, आम्ही बापाला आवडतो रे दादा. आणि संत रूपी आई आम्हाला आतून नटवते, आम्ही देवाला आवडतो. विठ्ठल विठ्ठल. कशावरून एकदा व्यवहारातली आई सांगतो म्हणजे मग तुम्हाला कळेल. काय झालं आपल्याला नटवते आई. आपण बापाला कसं आवडतो. सकाळ सकाळची वेळ आहे. 2-2.5 वर्षाचा लेकरू झोपेतून उठला, अंगणामध्ये गेला, त्याने शिव सगळी सगळं भरलं. पावसाळ्याचे दिवस होते, थंडीचे दिवस होते, सर्दी झालेली होती. इकडला हात या गालाला आणि तिकडला हात त्या गालाला, सगळं भरलेलं होतं. तेवढ्यात त्याचा बाप आला. कोणाला? हा. आणि तेवढ्यात ते लाडाला म्हणायला लागलं बाबा बाबा मला कडेवरती घ्या ना. घेईल का बाप? घेईल का? बापाला राग आला. बापाने हे पाणी डोल. त्या लेकराला राग आला. तेवढ्यात त्याची 5 मिनिटात आई आली. कोण आली ग? आई आली. आईनं पाहिलं नाही भरलेलं काय, तसंच उचललं, बाथरूम मध्ये गरम पाणीने स्वच्छ केलं. त्याला मस्त सुंदर कपडे, मस्तपैकी पावडर, मस्तपैकी काजळ, दिष्ट म्हणून काळा टिपकस असं सुंदर नटवलं त्या आईने ते लेकरू. आणि उचललं आणि अंगणामध्ये ते खेळायला लागलं. तेवढ्यात 15 मिनिटांनी बाप गावातून फिरून आला. तेवढ्यात अंगणामध्ये सुंदर लेकरू खेळत होतं. बापाला एवढा मोह आला, एवढं सुंदर दिसायला लागला. आता बापाला वाटलं काय करू काय नाही. तेवढ्यात बाप चालत गेला आणि लेकराला म्हणायला आला दादू दादू मला एक पप्पी द्या ना. तेवढ्यात ते पोरगं म्हटलं हाट मंगा नाही घेतलं ना, आता कशाला घेता. व्यवहारातले आम्हाला वरून नटवते, आम्ही बापाला आवडतो. संत रूपी आई आम्हाला आतून नटवते. महाराज म्हणतात बरं झालं देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये पिकली या सेंद कडूपण गेली आणि तैशी आम्हा केले पांडुरंगे. झालं काय? काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. इथं अजून कामाला आणि क्रोधाला पुढे घेतलं. आता हे बघा ना, इथं कसं गोड नाचू राहिलं बघा. इथं कामही नाही आणि इथं क्रोध नाही. कसं गोड दिसतंय. आणि दादा मी नेहमी सांगत असतो माझ्या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी ताकद आहे. किती ताकद आहे दादा. अरे इथं आमदार व्हायचा असेल, खासदार व्हायचा असेल तर किती निर्लज्ज असेल तरी त्याच्या पाया पडावं लागत. म्हणतो आपण आमच्याकडं लक्ष असू द्या. अरे इथं आमदार व्हायचा असेल, राष्ट्रपती व्हायचा असेल, कोणाच्याही पाया पडावं लागतं. पण माझ्या वारकरी संप्रदायाची एवढी ताकद आहे दादा. किती ताकद आहे माझ्या वारकरी संप्रदायाची. अरे 5 वर्षाचं लेकरू असू द्या, असा शिरडा असू द्या, असा धोतर असू द्या, अरे राष्ट्रपती जरी असला तर त्याच्या चरणावर लवतो. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे दादा. विठ्ठल विठ्ठल. साधूकडे गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आपल्याला देवाची ओळख होते. महाराज म्हणतात बुडत हे जन न देखावे डोळा. खऱ्या अर्थानं म्हणून याच्याकरता म्हणून संताशी अखंड बजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा. का लीन व्हायचं? महाराज म्हणतात या खऱ्या अर्थानं साधू मध्ये एवढी ताकद आहे. हा जगाचा मालक साधू संतांच्या घरी राबतो. घरी देव कामधंदा करे. संता घरी देव कामधंदा करे. संता घरी देव संता घरी देव कामधंदा करे. संता घरी देव कामधंदा करे. संता घरी देव
काकड्याला आलं पाहिजे दादा, फार फार गोड ऐकायला. तुम्ही सुद्धा आलं पाहिजे. तुम्ही याल, यात विशेष नाही, यात नवल नाही. आईसाहेब यायच्या, माझ्या चोखोबराची धर्मपत्नी, गरोदर अवस्थेमध्ये आईसाहेबांनी सांगितलं, जाओ माझ्या ननंदबाईला घेऊन या. त्या काळातली ननंद, आत्ताची नाही. जा माझ्या ननंदबाईला घेऊन या. पण माझे चोखोबराय भजनामध्ये रंगलेले होते. पताका, टाळ, पखवाज आणि भजन चालू होतं. गाड्या विठ्ठल विठ्ठल भजन चालू होतं. चोखोबराय दिंडीमध्ये सामील झाले. चोखोबराय सांगितलं नाही, चोखोबराय पंढरीला निघाले. पण जगाच्या मालकाला काळजी पडली, हो दादा जर चोखोबा माझ्या करता येत असेल तर मला चोखोबा करता जाणं घरी. आणि म्हणून सुंदर मेकअप केलात महाराज, सुंदर मेकअप केला. कारण स्त्रीचं रूप धारण करायचंय ना जगाच्या मालकाला. आता स्त्रीचं रूप धारण करायचंय. सुंदर मेकअप केला. पण परमात्मा काय ब्युटी पार्लरला गेला. ज्या ब्युटी पार्लरला जातात, पावडर लावलो हंत्या, पण भवाया कापीत लय रडत्या, लय रडत्या रे दादा, लय रडत्या. सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. आता गेले चोखोबरांच्या घरी. दरवाजावरती गेल्याच्या नंतर दरवाजा वाजवला. सांगितलं, वहिनी ओ वहिनी. तेवढ्यात आईसाहेबांनी आवाज ऐकला. दरवाजा उघडल्याबरोबर सांगितलं, बरं झालं बाई, देवाची कृपा, तुमचे भाऊजी तुम्हाला पटकन न्यायला आले आणि तुम्ही आल्या. भाऊजी बहिणीला आणायला आले होते का? नाही 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 नाही. आणि आईसाहेब म्हणतात, बरं झालं बाई, देवाची कृपा. आणि मग त्या कोण होत्या? अरे देवच होता रे दादा, देवच होता ना. बाळांत पण केलं. पण खऱ्या अर्थानं ते लेकरू किती भाग्यवान असेल दादा, कर्म काय भाग्यवान असेल. दररोजच्या नित्यनेमाने परमात्म्याच्या हातून स्नान असायचं. लेकराची त्वचा किती मऊ, त्याच्यापेक्षा परमात्म्याचे हात किती मऊ असतील दादा. ते का आपले हात आहे का? आपल्या लेकराच्या लय अवकाळा असतात. आपल्या लेकराला देव नसतो, आजीबाई असते, आजीबाई सांभाळायला. आजीबाई आता त्या आजीला किती कडक पाण्यात हात घालते, तिला कडक लागते नाही. पण किती काही खडकावणी हाती वळेल राजा, खडकावणी त्या आजीचे. आणि एकदा किती स्नानाला घेतला आपल्या आजीनं, काही काढला पाय तिकडं आणि तिकडला पाय इकडं, जसं काय त्याला जी शिबी बिल घेत. आणि मग आजी सांगते, बाई याला गटकन जोडीत टाक, हे गटकन झोपे, हे एवढा आपदावल्यावर झोपी जाईल ना ते. विठाला विठाला विठाला. देवाची वारी कीर्तनाची वारी.